कधी असा विचार केलाय की कोणीतरी अख्ख्या समाजाला वाचवण्यासाठी स्वतःची सगळ्यात मौल्यवान वस्तू पणाला लावू शकतं का? आज आपण अशाच एका जबरदस्त निस्वार्थ त्यागाची गोष्ट पाहणार आहोत. एका व्यक्तीने शेकडो लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे काही केलं ते खरंच अविश्वसनीय आहे. ही जी गोष्ट आहे ती सचित्र बालकथाये या संग्रहातून घेतली आहे, ज्यात अशा अनेक बोधप्रद कथा आपल्याला वाचायला मिळतात. चला तर मग थेट जपानच्या एका समुद्रकिनारी असलेल्या गावात जाऊया. आपली गोष्ट इथूनच सुरू होते. गावात एकदम उत्सवाचं वातावरण आहे, पण या आनंदावर एका मोठ्या धोक्याचं सावट आहे. डोळ्यासमोर चित्र उभं करा. गावात एक मोठी जत्रा भरली आहे. सगळीकडे आनंदी वातावरण आहे, लोक समुद्राच्या लाटांचा आनंद घेत आहेत आणि उत्सवात पूर्णपणे रमून गेले आहेत. पण या सगळ्या गोंधळात एक व्यक्ती मात्र या आनंदात सहभागी नाहीये. डोंगरावरच्या आपल्या घरातून हागामुची नावाचे एक वृद्ध गृहस्थ खाली बघतायत आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड चिंता आहे. कारण त्यांना असं काहीतरी दिसतंय जे खालच्या गर्दीतल्या कोणाच्याही लक्षात आलेलं नाहीये. त्यांना समुद्राकडून एक असा इशारा मिळतोय जो फक्त त्यांनाच समजलाय. धोक्याची एक शांत सूचना. ते जे पाहतायत ते खूपच विचित्र आणि धक्कादायक आहे. समुद्राचं पाणी किनाऱ्यापासून खूपच जास्त मागे गेलंय. इतकं की जणू काही समुद्राने आपला श्वासच रोखून धरलाय. आणि हे दृश्य बघून त्यांच्या लहानपणीची एक विसरलेली पण तितकीच भयानक आठवण जागी होते. त्यांना कळून चुकतं की इतिहास पुन्हा घडणार आहे. त्यांना आठवतं की मागच्या वेळी जेव्हा समुद्राचं पाणी असंच मागे गेलं होतं तेव्हा त्यानंतर एक महाभयंकर लाट आली होती आणि तिने किनाऱ्यावरची सगळी गावांची गावं गिळून टाकली होती. त्यांच्या लक्षात येतं की ही कसली तरी विनाशकारी सुनामी येणार आहे आणि ती काही क्षणातच किनाऱ्यावर धडकेल. आता त्यांच्यासमोर फक्त एकच प्रश्न आहे. एवढ्या कमी वेळात या शेकडो लोकांना वाचवायचं तरी कसं? वेळ हातामधून निसटून चालला होता आणि धोक्याची सूचना देण्यासाठी त्यांना एक असा निर्णय घ्यावा लागला जो अत्यंत टोकाचा आणि अविश्वसनीय होता. आता मुख्य गोष्ट ही होती की नुसतं ओरडून किंवा खाली पळत जाऊन काहीच उपयोग झाला नसता. जत्रेच्या गोंधळात कोणाला ऐकूही गेलं नसतं. त्यांच्यासमोर दोनच पर्याय होते. एक, ओरडून लोकांना सावध करायचं, जे कदाचित व्यर्थ गेलं असतं, आणि दुसरा पर्याय म्हणजे एक असं बलिदान देणं ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. आणि मग खूप विचार केल्यावर त्यांच्या डोक्यात एकच उपाय आला. एकच मार्ग होता जो सगळ्यांना वाचवू शकला असता, आणि तो मार्ग होता स्वतःच्या घराला आग लावण्याचा. हो, हेच खरंय. त्यांनी स्वतःच्या घराला आग लावली. आणि इथूनच गोष्टीला एक असं वळण मिळतं जे आपल्याला दाखवतं की कसं एक विनाशकारी कृत्य शेकडो लोकांच्या जीवनाचं संरक्षण करतं. डोंगरावरच्या त्या आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट हा एक असा स्पष्ट इशारा होता जो गावातल्या प्रत्येकाने पाहिला आणि लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. सगळ्यांना वाटलं हागामुचींचं घर जळतंय. त्यांची पहिली भावना मदतीची होती, म्हणून जत्रा सगळं सोडून अख्खं गाव ती आग विझवायला डोंगराकडे धावत सुटलं. त्यांना हे माहीतच नव्हतं की ते स्वतःच्याच बचावासाठी धावत आहेत. आणि अगदी त्याच क्षणी जसा शेवटचा गावकरी डोंगरावर सुरक्षित पोहोचला तशी समुद्राची ती विनाशकारी लाट पूर्ण ताकदीने किनाऱ्यावर आदळली. त्या उंच जागेवरून त्या लोकांनी आपल्या डोळ्यांदेखत आपलं गाव, आपली घरं वाहून जाताना पाहिली. सगळं उद्ध्वस्त झालं होतं, पण त्यांचे प्राण वाचले होते. ते सर्वजण सुरक्षित होते. आता धोका तर टळला होता, पण यानंतर त्या अविश्वसनीय त्यागाचा खरा अर्थ लोकांना कळला आणि एका अमर कथेचा जन्म झाला. जेव्हा सगळं शांत झालं तेव्हा लोकांना सत्य समजलं की हागामुचींचं घर अपघाताने जळालं नव्हतं, तर त्यांनी स्वतःच्या हाताने ते जाळलं होतं, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी. तो अपघात नव्हता, ते एक बलिदान होतं. त्यांच्या मृत्यूनंतर गावकड्यांनी त्यांचा हा त्याग वाया जाऊ दिला नाही. त्यांनी एक स्मारक बांधलं जे येणाऱ्या प्रत्येक पिढीला त्या महान त्यागाची आठवण करून देत राहील. ही गोष्ट आपल्याला परमार्थाचा खरा अर्थ शिकवते. स्वतःचं नुकसान सोसून दुसऱ्यांना वाचवणं यापेक्षा मोठा परमार्थ दुसरा नाही. आणि यातून हेच सिद्ध होतं की खरी महानता काहीतरी मिळवण्यात नाही, तर इतरांसाठी काहीतरी त्याग करण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि ही गोष्ट आपल्याला एका शेवटच्या प्रश्नावर आणून सोडते. आजच्या या जगात जिथे प्रत्येकजण स्वतःच्या फायद्याचा विचार करतो, तिथे खऱ्या परमार्थाचं स्वरूप काय असेल आणि आपण तो आपल्या आयुष्यात कसा आणू शकतो?